शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी अखंड महाराष्ट्रभर करणारे मराठा समाजाचे नेते तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांनी अक्कलकोट येथे एका कार्यक्रमाला गेल्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी काही मनुस्मृती विचारांनी पेरलेल्या किंवा विचारांनी गासलेल्या काही नराधमा औलादींनी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काळं फासून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, प्रवीणदादांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विरोधामध्ये आज अखंड महाराष्ट्रभर जागोजागी ठिकठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चे, रास्ता रोको या ठिकाणी होत आहेत. त्याच निमित्तानं नांदेड जिल्ह्यामध्ये आज सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड व सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकच सांगणं आहे, जर यदा कदाचित वैचारिक पेरणी करण्याचं विचारांचं स्वातंत्र्य आम्हाला नसेल, तर विचाराची क्रांती करण्याची ज्योत आमच्या हातून काढून घेतल्या जात असेल, तर या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का, सवाल आमचा आहे. जर चळवळीमध्ये काम करत असताना प्रत्येक कार्यकर्ता आपले विचार रुजवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वणवण करत फिरतो, आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून असं समविचारी संघटनेचं काम करतो, परंतु यदा कदाचित शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रामध्ये पेरण्यासाठी आमच्यावर जर गदा आणल्या जात असेल, तुमच्या भाडोत्री कुत्र्या करून आमच्यावर हल्ला केला जात असेल, तर महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान जिवंत आहे की नाही हा विचारण्याचा सवाल एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आज मला आहे. आणि तेच सवाल विचारण्यासाठी, सरकारच्या कानठाळ्या खुलण्यासाठी आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड या वैचारिक संघटनेनं आणि समविचारी संघटनेच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे. एक अतिशय चांगलं निवेदन मुख्यमंत्र्यांना आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत पाठवत आहोत. त्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि तात्काळ त्या नराधर्मांना कडक शासन करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे.